जिल्ह्यात तब्बल 8 महिन्यानंतर एका कोरोनाग्रस्ताची नोंद झाली आहे। 21 वर्षीय तरुण येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल होता। त्याचा अहवाल शनिवार 23 डिसेंबरला पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात 5 मे 2023 नंतर पहिल्यांदा कोरोना संक्रमिताची नोंद झाली आहे। अचलपूर तालुक्यातील धामणगाव गड येथील रहिवासी आहे। अन्य आजारासाठी तो सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल होता। संक्रमित झाल्यानंतर त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी असलेल्या 10 नंबरच्या वार्डात उपचारार्थ ठेवण्यात आले आहे। त्याची प्रवासाची पार्श्वभूमी नसली तरीही त्यांच्या संपर्कातील लोकांचे नमुने घेण्यात येणार आहे। त्याला कोरोनाची फारशी लक्षणे नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत 9 नमुने येथील लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे। त्यामध्ये 1 कोरोना पॉझिटिव्ह नोंदविला आहे। हे नमुने आता जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पुणे येथील लॅबमध्ये पाठवण्यात आले आहे। त्यानंतर हा कोणता व्हेरियंट आहे याची माहिती लवकरच माहिती पडेल। सद्यस्थितीत राज्यामध्ये काही कोरोनाचे पेशंट सापडलेले आहेत। त्याच्यामध्ये नवीन व्हेरियंटचे काही पेशंट आहेत आपल्याकडं। तर आपल्या जिल्ह्यामध्ये अजून तसं नवीन व्हेरियंट सापडलेलं नाही आहे। एक पेशंट मागच्या 2 दिवसापूर्वी पॉझिटिव्ह आला होता। तर त्याचा आपण जीनोम टायपिंगसाठी आपल्या पुण्याला सॅम्पल पाठवलेलं आहे। ते 5 ते 6 दिवसांमध्ये त्याचा रिपोर्ट येईल। आणि सद्यस्थितीत आपण काही पेशंटची आता तपासणी थोडी वाढवलेली आहे, जे की जास्त सिरियस आहेत, वयोवृद्ध लोक आहेत, ज्यांना श्वसनाचे जास्त त्रास आहेत। त्या लोकांमध्ये आपण आता टेस्टिंग वाढवलेली आहे। दररोज आपण एक 8 ते 10 सॅम्पल आपण घेत आहोत पेशंटच्या सिव्हिरिटीनुसार। लोकांना आव्हान एवढंच आहे की थोडंसं गर्दी टाळा आणि स्वतःच्या थोडीशी तब्येतीची काळजी घ्या। जास्त काळ खोकला असेल आणि खोकल्यासोबत जास्तीचे लक्षणं असतील तर मात्र ताबडतोब आपण मार्गदर्शन घ्यायचं। जिल्ह्यात एकच पेशंट आहे, एकच पेशंट आहे। तो स्टेबल पेशंट आहे, तो पेशंट स्टेबल आहे।